नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल JK अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अंतर्गत निम्नस्तर लिपिक या पदासाठी 262 प्लस पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली। सविस्तर जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। या पदासाठी कोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकतात, शेवटची तारीख काय असेल, अभ्यासक्रम काय असणार आहे, कोणकोणती कागदपत्रे लागतात, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं फीस किती असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येत असतील तर या ठिकाणी पहा। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अंतर्गत एकूण 7 परिमंडल आहेत आणि त्या 7 परिमंडलाच्या अंतर्गत ही पदभरती संदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली। कोणकोणत्या ठिकाणी तुमच्या जागा असतील तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी या विभागाच्या अंतर्गत किंवा या जॉब लोकेशनला तुमच्या या ठिकाणी जॉब असणार आहे। वेतन गट असेल 3 म्हणजे वेतन जो गट असेल तो 3 चा असेल। या पारेषण कंपनीच्या अंतर्गत जो असतो तर त्यानुसार या ठिकाणी 3 चा असेल। किती पेमेंट मिळते ते सुद्धा आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहे। पद आहे निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा विभागाच्या अंतर्गत आणि सरळ सेवेने ही पदभरती असेल। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे। तर एकूण जागा किती आहे तर एकूण जागा या ठिकाणी पहा 260 जागा आहेत। एकूण जागा किती 260 जागा। प्रत्येक कास्ट कॅटेगरीसाठी तुम्ही जागा पाहू शकता। अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी एकूण जागा पहा। समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एकूण 26 जागा। टोटल जागा या ठिकाणी आपण समजून घेऊया तर एकूण 34 जागा आहेत। अनुसूचित जमातीसाठी एकूण 29 जागा, विमुक्त जातीसाठी 22 जागा, भटक्या जमातीसाठी 11, भटक्या जमाती क साठी 6, त्यानंतर भटक्या जमाती क साठी ड साठी 3 जागा, विशेष मागासवर्गीय प्रवर्गासाठी 1 जागा, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गासाठी 29 जागा, त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी 22 आणि खुल्या प्रवर्गासाठी 58। अशा प्रकारे टोटल जागा 260 जागा असतील। अशा प्रकारची ही पदभरती संदर्भाची जाहिरात प्रकाशित होती। त्यानंतर दिव्यांग प्रवर्गासाठी एकूण टोटल 18 जागा आहेत। आता त्यानंतर या पदासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की वेतन श्रेणी किती असेल, म्हणजे तुम्हाला पगार किती असेल तर पगार किती असेल या ठिकाणी पहा 34,555 चा या ठिकाणी स्केल असेल। या वेतन श्रेणीनुसार तुमचं जो काही सरळ सेवेच्या अंतर्गत महावितरण कंपनीच्या अंतर्गत जे वेतन श्रेणी असेल तर त्या वेतन श्रेणीनुसार तुम्हाला घर भाडे असेल, महागाई भत्ता असेल, इतर सर्व भाडे या ठिकाणी लागू असतील। परमनंट पदासंदर्भाची ही पदभरती आहे। आता सर्वात महत्त्वाचं या पदासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येते। ज्या विद्यार्थ्याचं 3/4/2025 पर्यंत म्हणजे 3 एप्रिल 2025 पर्यंत वाणिज्य शाखेतील जर पदवी म्हणजे BCom जर तुमचं झाला असेल आणि सोबतच तुमचं MSCIT उत्तीर्ण असेल, MSCIT जर नसेल, जर CCC असेल किंवा MSCITच्या तत्सम कोणता एखादा कोर्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। म्हणजे फक्त BCom वालेच या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म करू शकतात आणि तुमची पात्रता ही 3 एप्रिल 2025 पर्यंत पाहिजे, कारण का की 3 एप्रिल 2025 ही ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। कमीत कमी तुमचं वय वर्ष 18 पाहिजे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी या ठिकाणी 45 आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत या ठिकाणी उमेदवार अर्ज सादर करू शकतात। त्यानंतर या ठिकाणी इतर सामाजिक आरक्षण जे आहे तर त्या आरक्षणानुसार या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आता तुमची निवड पद्धती कशा प्रकारे केली जाईल तर तुमची निवड पद्धती या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुमची एक एक्झाम होईल। तर ऑनलाईन पद्धतीने एक्झामसाठी तुमच्या या ठिकाणी MCQ टाईप तुमचे क्वेश्चन असतील। तर त्यामध्ये तुम्हाला वित्त व लेखा परीक्षणाचे ज्ञान संदर्भाचे 50 प्रश्न 110 गुणासाठी असतील। त्यानंतर सामान्य अभियोगिता त्यामध्ये तर्कशक्ती असेल, संख्यात्मक अभियोगिता असेल आणि मराठी भाषा असेल। यासाठी तुम्हाला 40 क्वेश्चन, तर्कशक्तीसाठी, संख्यात्मक अभियोगितेसाठी 20 क्वेश्चन आणि मराठी भाषेसाठी 20 क्वेश्चन। अशा प्रकारे या ठिकाणी तुमचे 80 क्वेश्चन या ठिकाणी होतील आणि 130 क्वेश्चन टोटल होतील आणि 150 मार्काची तुमची या ठिकाणी परीक्षा असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा येईल आणि या परीक्षेसाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। जर तुमचं एक उत्तर जर चुकलं तर 0.25 हे तुमचे निगेटिव्ह मार्किंगमध्ये असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्व क्वेश्चन तुम्हाला काळजीपूर्वक या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे। तर लेखा व लेखा परीक्षणे संदर्भाचे ज्ञान, विषयाचे ज्ञान, सामान्य अभियोगिता,
तर्कशक्ती असेल, या सर्व विषयामध्ये, या कोणत्याही विषयामध्ये जर तुम्हाला जर 0 मार्क मिळाले, जर या 50 पैकी जर तुम्हाला 0 मार्क मिळाले तर तुम्ही क्वालिफाय होणार नाहीत. त्यानंतर या 40 पैकी जर तुम्हाला जर 0 मार्क मिळाले तरी तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होणार नाहीत. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी क्रायटेरिया दिले आणि कास्ट कॅटेगरीसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी 30 गुण तुम्हाला कमीत कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहेत. आणि कास्ट कॅटेगरीसाठी 100 गुणापैकी जर तुम्हाला 20 गुण पडत नसतील तर तुम्ही या ठिकाणी बाद असणार आहेत. अशा प्रकारची एक निवड पद्धती असेल. आणि 2 किंवा अधिक उमेदवारांना जर समान गुण असतील तर सदर उमेदवाराची जन्मतारीख विचारात घेऊन या ठिकाणी वयाने ज्येष्ठ जे उमेदवार असतील तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारासंदर्भाची काही महत्त्वपूर्ण सूचना असतील त्या सर्व सूचना आपण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता परीक्षा केंद्र कोणकोणते आहेत तर अहिल्यानगर असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर हे सर्व परीक्षा केंद्र असतील. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे अजून सुरुवात झाली नाही. ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरुवात होईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देऊया. तशी लिंकसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण टाकूया. त्यामुळे तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. किंवा या भरती प्रक्रियेसंदर्भात जर तुम्हाला डिटेल्समध्ये तयारी करायची असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. हा नंबर तुम्ही सेव्ह करा, व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला योग्य गायडन्स केलं जाईल. परीक्षा शुल्क किती असेल? खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपयाचं परीक्षा शुल्क असेल आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 300 रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे. तर अशा प्रकारे ही पदभरती संदर्भाची महत्त्वपूर्ण माहिती होती. ऑनलाईन पद्धतीने लिंक अजून सुरुवात झाली नाही. ज्यावेळेस लिंक सुरुवात होईल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिली जाईल. धन्यवाद. थँक्यू.